महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी प्रकरणामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू होऊन 4 महिने होत आहेत, तरी सुद्धा आज तागायत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला दिसत नाही। परंतु आजच दंड न्यायाधिकाराचा अहवाल आल्याचं दिसून येत आहे। यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केल्याचं समजत आहे की हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं समजत आहे। परंतु मध्यंतरी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा त्रास होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे। मुळात राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली दिसत नाही, कारण आताच नागपूरमध्ये दंगल झालेली आहे आणि राज्यामध्ये राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर हे महापुरुषांबद्दल चुकीचं विधाने करत आहेत। आज तागायत प्रशांत कोरटकरला अटक करता आलेली नाही, अटक केलेली नाही आणि दुसऱ्या बाजूला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा न्यायालयीन कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळेच होतो। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।